हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. नारळी पौर्णिमा खूप जवळ आलेली आहे आणि नारळी पौर्णिमेला नारळापासून काही ना काही पदार्थ आपण नेहमीच बनवत असतो. याच्या आधी मी नारळाची वडी आणि नारळी भात कसा करायचा त्याची रेसिपी दाखवलेली आहे. आज मी नारळाची खीर कशी बनवायची ते दाखवतेय. तुम्ही या रक्षाबंधनला ही खीर बनवून तुमच्या भावाला खुश करू शकता. ही खीर बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनते. नक्की ट्राय करून बघा. नारळाची खीर बनवण्यासाठी आपल्याला नारळ लागणार आहे. मी एक नारळ फोडून घेतलाय आणि त्याची जी काळी बाजू असते ती आपल्याला काढून टाकायची, म्हणजे आपली खीर दिसायला खूप छान दिसेल. आणि मी हा किसून न घेता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतेय, कारण जर किसून घेतला तर नारळ वेगळीकडे आणि दूध वेगळीकडे असं होतं. त्याच्यापेक्षा जर आपण मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतला जाडसर तर याचं छान खीर मिळून येते आणि दाटसर होते. मी नारळाचे बारीक तुकडे करून छान मिक्सरमधनं बारीक करून घेतलाय. अगदी खूप पेस्टही नाही करायची आणि जाडसरही नाही ठेवायचं. आता हा पण किती झालाय ते बघूया, म्हणजे आपल्याला दूध आणि साखर घालायला अंदाज येईल. 1 बाउल नारळाचा चव झालाय माझा हा. आता आपण याच्यापासून खीर बनवायला घेऊया. खीर बनवण्यासाठी एक मी पॅन घेतलाय आणि तो गरम करायला ठेवलाय. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचंय. तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण काढून घेतलेला नारळाचा चव घालायचा आणि तो 1 मिनिटभर परतून घ्यायचा. खूप परतायचं नाहीये किंवा रंग बदलू द्यायचा नाहीये. नारळ तुपामध्ये छान परतला गेला याच्यामध्ये आपण दूध घालतोय. नारळाच्या तिप्पट दूध घालायचंय, म्हणजे 3 बाउल दूध घालते मी इथे. दूध गरम करून घेतलेलं आहे, कच्चं दूध नाही वापरायचं. हे छान मिक्स करून घ्यायचंय. आणि मध्ये मध्ये ढवळत याला 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचे. आपल्या दुधाला छान उकळी आली आहे आणि 5 ते 6 मिनिटं छान शिजले हे नारळ आणि दूध एकत्र. आता याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 3 टेबलस्पून साखर घातली आहे. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. 3 चमचे साखर या प्रमाणासाठी पुरेशी आहे. साखर छान मिक्स करून घ्यायची आणि साखर घातल्यानंतर पुन्हा आपली खीर थोडीशी पातळ होते, म्हणून आणखी 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही शिजवून घ्यायची. मंद गॅसवरतीच खीर शिजवायची आपल्याला. आता याच्यात आपण ड्रायफ्रुट्स घालूयात आणि ते पण छान मिक्स करून घेऊया. एकूण 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली खीर तयार होते. छान दाटसर झाली आपली खीर, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये विलायची पावडर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात.
तुम्ही या रक्षाबंधनला काय बनवणार आहात तुमच्या भावासाठी ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.